मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॅनहोल खचलं। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडील रस्त्यात मोठ्या मॅनहोलचं झाकण दबल्याची चर्चा। 29 ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम। अंमलबजावणीसाठी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत। 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव। 3 बालकांचा होरपळून मृत्यू। 6 बालकांवर उपचार सुरू। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती। दोषींवर कडक कारवाई होणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। देशात 22,000 कोटींचा साखर घोटाळा। साखरेच्या वाढत्या दरांवरनं राजू शेट्टींचा आरोप। तर दिवाळीपर्यंत साखर 100 पार होण्याचा वडेट्टीवारांचा अंदाज। नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या सुट्ट खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध। मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयात देणार आव्हान। व्यापाऱ्यांच्या सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी। 6,36,036 शेतकऱ्यांना सुमारे 5,086 कोटी रुपये वितरित। तर नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात 50,000 जमा करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सरकारला घरचा आहेर। समृद्धी शक्तीपीठ महामार्गासाठी लाखो कोटींचा खर्च होतो, मग शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी देण्याची तयारी नाही का? कोकाटेंचा सवाल। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, दीपाली सय्यद आणि आशा मिरगेंवर गुन्हा दाखल। खरात प्रकरणात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा चाकणकरांचा आरोप। आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य। तब्येत चांगली नसेल तर सत्ता व्यर्थ म्हणत गडकरींनी आरोग्य आणि योगावरही दिला भर। महाराष्ट्रात अजून 5 ते 6 शहरात छात्रों की गूंज कार्यक्रम होणार, काँग्रेसची माहिती। नागपूर आणि मुंबईसह राज्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये होणार कार्यक्रम। देशभरात 500हून अधिक शहरात कार्यक्रम घेण्याची काँग्रेसची तयारी। मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले। नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत। आरटीओ तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप। हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट। नालासोपाऱ्यात भातावरच उंदरांचा ताव। छत्रपती संभाजीनगरमधल्या बोडखे काकू हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असताना उंदरांचा वावर। तर वैजापूरमधल्या कचोरीत आढळल्या उंदरांच्या लेंड्या। दिवसेंदिवस अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर। अहिल्यानगरमधल्या जामखेड आनंद मेलामधील थरारक घटना। लोखंडी सुरक्षा कडी उघडल्यामुळे पाळण्यातून तरुणी कोसळली। अपघातात तरुणीला गंभीर दुखापत। पाळणा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी झाली होती का? नागरिकांचा संतप्त सवाल। गुजरातच्या 60 पेक्षा अधिक मासेमारी नौकांना देवगड बंदरात आश्रय। जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे खोल समुद्रात मासेमारी करणं धोकादायक। खलाशी आणि नौकांच्या सुरक्षिततेसाठी सहानुभूतीपूर्ण निर्णय। ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त केलेले जैश ए मोहम्मदचं दहशतवादी मुख्यालय पाकने पुन्हा उभारलं। बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यासाठी पाकिस्तान सरकारकडून 36 कोटींचा निधी। मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन। वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। व्याकरण आणि भाषाशास्त्र अभ्यासात यास्मिन शेख यांचं नाव। बालभारती मराठीच्या पुस्तकांचं 7 वर्ष केलं संपादन।